यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गोव्याला निघाला असाल तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। गोवा आणि दारू हे जणू समीकरणच बनलंय, पण गोव्यामधल्या सार्वजनिक ठिकाणी मद्यपानावर बंदी घालण्यात आली आहे। यापुढे अशा कृत्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात येणार आहे आणि त्यामुळे यापुढे समुद्र किनाऱ्यांवर दारू पिता येणार नाहीये आणि याचा पहिला फटका कर्नाटकामधून आलेल्या 3 जणांसह 6 पर्यटकांना बसलाय। सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याप्रकरणी त्यांना अटक करून न्यायालयामध्ये हजर करण्यात आले। सुमारे 14 लाख लोकसंख्या असणाऱ्या गोव्यामध्ये 11,000 बार आणि दारूची दुकानं आहेत। इथल्या समुद्र किनाऱ्यांवर तर दारू जणू वाहत असते। याशिवाय इतर राज्यांच्या तुलनेमध्ये गोव्यामध्ये दारू स्वस्त देखील मिळते, त्यामुळे इथे येणारे पर्यटक दुकानामधून दारू खरेदी करून सार्वजनिक ठिकाणी अगदी उघड्यावर दारू पितात। दारूच्या या मोकळ्या बाटल्या तिथेच टाकतात, काही जण दंगामस्ती करतात, काही वेळा हे सगळं पोलिसांसमोरच चालतं। आतिथ्यशीलतेचा भाग म्हणून त्याकडे दुर्लक्ष करावं लागत होतं, मात्र आता हे प्रकार वाढत चाललेत, त्यामुळे पोलिसांनी यावर आता कारवाईला सुरुवात केली आहे। अशा पर्यटकांवर भारतीय संविधान कलम 34 नुसार कारवाई करण्यात येते। त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात येते आणि याचा पहिला फटका हा प्रामुख्याने कर्नाटकातल्या पर्यटकांना बसलाय। अटक झालेल्यांपैकी 3 जण कर्नाटकचे, दिल्ली आणि नागपूरच्या प्रत्येकी एका पर्यटकाचा समावेश आहे। या आरोपींची नावं देखील सांगण्यात आलेली आहेत। त्यांना अटक करून न्यायालयामध्ये उभं करण्यात आलं असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली। पोलिसांच्या माहितीनुसार ही कारवाई यापुढे सुरूच राहणार आहे, त्यामुळे यापुढे गोव्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी। त्यांनी बार किंवा शॉपमध्ये बसूनच दारूचा आस्वाद घ्यावा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।